आवाज तर एकदम गोड आहे सुनबाईंचा. सॉरी, पण मी तुम्हाला ओळखलं नाही. नाही ओळखलंस? नाही. आठव. खरंच नाही ओळखलं. नक्की नाही ओळखलंस? अगं कसं ओळखशील, याआधी भेटलोय कुठे आपण. पण मी ओळखलं तुला. तू श्रुती, करेक्ट? करेक्ट. गोडस ग एकदम. या ना आत या. वा, म्हणजे आमच्या सूनबाई ओळख पाळख नसताना कुणालाही आत घेतात वाटतं घरात. काही शिस्त वगैरे लावली की नाही सासूबाईंनी? तुम्ही अनोळखी कशा काय? तुम्ही मला सूनबाई म्हणालात ना, म्हणजे तुम्ही कोणीतरी घरच्याच आहात. स्मार्ट. अगं पण एकदा विचारायचंच तरी, कोण आहात तुम्ही? बरं, मग आता विचारते, कोण आहात तुम्ही? आता मी नाही सांगणार, आता तू ओळख. चल गेस. ओके, तुम्ही मला सुनबाई म्हणालात म्हणजे तुम्ही माझ्या सासूबाई आहात. पण कशा? ते मी सांगते. मी मधुराची म्हणजे तुझ्या सासूची सख्खी मावस बहीण. या ना आत या. मावशी, तुम्ही नाही, ए मावशी चालेल. बर, मावशी तू लग्नाला का आली नव्हतीस? दॅट्स अ लॉंग स्टोरी, पण तुला नंतर शॉर्ट मध्ये सांगेन. अगं तेव्हा जमलं नाही म्हणून तर आता आले ना. म्हटलं माझ्या सुनेला पाहायलाच हवं. नमस्कार. नमस्कार काय करतेस? मावशी तुम्ही ए ए मावशी, तू मला इतकेदा गोड गोड म्हणतेस, पण तू स्वतः किती गोड आहेस. एक मिनिट, असीम मला म्हणाला होता तू स्पोर्ट्स पर्सन आहेस, पण तू बोलतेस अशी जणू तू एखादी लेखिका किंवा कवयित्री आहेस. असीम म्हणजे माझा मुलगा. त्यांनीच तर सोशल मीडियावर मला तुझं प्रोफाईल दाखवलं. तू काय करतेस म्हणाला होता तुम्हाला? श्रुती, अगं हे जरा काढून दे. अगं तू आली आहेस? तरी घरात एवढी शांतता आहे. अगं ही नवीन आहे ना. याच्यावर ना आठवलं, तू बॉक्सर आहेस राईट? हो. असीम मला म्हणाला होता, म्हणाला मावशीने एकदम डॅशिंग सून निवडलीये. तू ही डॅशिंग व्हायला शिकतेस की काय? नव्हते का काय? ते माझ्या डार्लिंगला प्रसन्नला विचारावं लागेल. हा, काही लक्ष देऊ नकोस, वेगळंच गुळपीट आहे मेवणीचं आणि त्यांचं. अजून तुझ्या पोटात दुखतं? हो. काय बोलतेस? जाऊ दे ग, सोड आता. चल, इथेच गप्पा मारायच्यात का? फ्रेश हो पटकन. चल. ग्लव्स ज्याच्यासाठी आले होते. मावशी काय घेणार? चहा, कॉफी? तुला काय वाटतं? ब्लॅक कॉफी. करेक्ट. थँक्यू. चल तायडे, तुला सांगते माझा तर विश्वासच बसत नव्हता की हा माझा मुलगा आहे. म्हणजे अक्षरशः आम्हाला भूक लागली असं म्हणायच्या आत याचं सुरू, मामा लेट्स हॅव बाबीज. बाबीस म्हणजे? बार्बिक्यू. ऑस्ट्रेलियामध्ये ह्याला बाबीज म्हणतात का? हा, तशी पद्धत आहे त्यांच्याकडे. मावशी, तू ऑस्ट्रेलियात असतेस ना? नाही ग, मी चेन्नईला असते. उद्या माझा फ्लाईट आहे चेन्नईसाठी. पण आमचा असीम सध्या तिथे सेटल होतोय ना. असीम म्हणजे तुझा धाकटा मुलगा. करेक्ट. तो सध्या ऑस्ट्रेलियाला सेटल होतोय. त्याचं सगळं मार्गी लागेपर्यंत मला थांबायला हवं होतं ना तिथे. म्हणून तर तुमच्या लग्नाला येऊ शकले नाही मी. आमचा लाडोबा आहे ना तो, म्हणजे इथे जशी इरा आहे ना तसा आमचा असीम. कसं आहे ग ऑस्ट्रेलिया? मस्त आहे. पण खरं सांगू का, खाण्याचे हाल झाले. ऑस्ट्रेलिया म्हणजे सारखं आपलं मीठ आणि बार्बिक्यू बस.
आणि बियर. सतत सगळीकडे पिंपच्या पिंप. पण मला ना एका पॉइंट नंतर हे सगळं बस झालं. असीम तर मला काय सांगत होता माहितीये का, मम्मा यू शुड ट्राय कांगारू मीट म्हणे. शी, तू ते खाल्लंस? नाही ग, अरे खायचं ना, काय मस्त असतो तुला सांगतो. आहा, तुम्हाला काय माहिती? असं ऐकलंय मी. याचं एक आपलं काहीतरी असतं. आणि नवीन डेलिकसीच्या नावाखाली काय काय ट्राय करणार ना. तरी आपलं एकदा चिकन बर्गर खाल्लं मी. हा, पण शॉपिंग मात्र भरपूर केलं. अर्चना, अगं सगळ्यांसाठी कशाला आणत बसलीस एवढं? अरे हे बघ, खरं तर ना तिला फक्त माझ्यासाठी आणायचं होतं, पण एकट्यालाच कसं काय आणणार, बरं दिसत नाही ना ते, म्हणून आपलं बिचारीने आणलं सगळ्यांसाठी. काय रे काय रे, गप्प बसा रे तुम्ही दोघं. माई, तरी अजून माझं जुनं शल्य वगैरे बोलून दाखवलं नाहीये भाऊजींनी. असं अगं तूही काय सामील होतीयस त्यांना? हो, नाही हो वहिनी. कसलं जुनं शल्य? काही नाही, काही लक्ष देऊ नकोस. काही नाही कसं, मी सांगतो ना. नाही थांब थांब, मी सांगते, मला जास्ती माहिती. मी अरे सांगतो. असं काय करतोस? मी होते ना दोघंजण. सांग. काय झालं माहितीये का, ताईला बघायला हे सगळे आले होते आणि मी अगदी तिथेच होते ताईला तयार करण्यासाठी. नाही, हिच्या आईने म्हणजे आमच्या सासूबाईंनी हिला लपवून ठेवलं होतं आत. एकदा मला दिसली असती ना, फक्त एकदा, तिचा काही चान्सच नव्हता. मग तेव्हाच सांगायचं होतं ना असं. गंमत चाललीये ग. नाही बाई, गंमत वगैरे काही नाही. मी सिरियस होतो तेव्हाही आणि आत्ताही आहे. हा, बास रे आता. बरं अर्चू मावशी, असीमचं कसं चाललंय? रमलाय पाण्यात. पाण्यात? अगं तो स्कुबा डायव्हिंग करतो. हो वाव. अगं तू त्याचे अंडर वॉटर व्हिडिओज पाहायला हवेत. इतके अमेझिंग आहेत ना ते सगळे व्हिडिओज, मला तर कमालच वाटते. आणि तो मला नेहमी म्हणतो, मम्मा यू शुड ट्राय वन्स. एकदा पाण्यात गेलीस, तिथला सायलन्स अनुभवलास ना, तर वरती यावंसच वाटणार नाही म्हणे. आणि ताई तुला माहितीये का, त्याचे जे इन्स्ट्रक्टर आहेत ना, ते मला सांगत होते, ही इज वन ऑफ द बेस्ट डायव्हर्स. वा 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 वा, छान. त्याच्याबद्दल तर काही प्रश्नच नाही. आणि याचं अमोकचं काय झालं? आणि काहीतरी जॉब बदलणार होता ना तो, म्हणजे त्याचा फोनही आला होता. हो, बदलला ना त्याने. आता मी त्याला सांगत होते, एवढा सीए झालायस तर प्रायव्हेट प्रॅक्टिस कर ना. पण नाही, त्याचं ठरलं होतं. म्हणजे आता बघ, चेन्नईत त्याचा जो जॉब होता, खूप छान पॅकेज होतं, सगळंच उत्तम होतं. पण नाही, त्याचं ठरलं होतं ना, खरंच खूप तो क्लिअर आहे आणि मॅच्युअर्ड आहे. आता बघ ना, मी एवढी 4 महिने तिथे राहिले, इतकं छान सांभाळून घेतलं ना त्याने इथे. आणि उलट पप्पाला सांगत होता, मम्माला म्हणाव तिथेच राहा अजून एखादा महिना, पण त्याला पूर्ण सेटल करून ये त्या रड्याला. आणि असीमचं तिकडे वेगळंच. त्याचं म्हणणं, या दोघांनाही इकडे बोलवून घे, आपण सगळे ऑस्ट्रेलियात राहू. नग आहे दोघं, नग. गुणी आहेत ग मुलं. खरंय माई, गुणी आहेत खरी. माई तुम्हाला सांगू का, माझ्या मैत्रिणींची सगळी कार्टी बघितली आणि त्यांचे उद्योग बघितले ना, की अगदी मनापासून वाटतं की खरंच आपली लेकरं गुणी आहेत. मी नेहमी प्रल्हादला म्हणते, आपल्यापेक्षा आपली मुलंच समजूतदार आहेत. नशीब हे तरी मान्य केलं, नाहीतरी त्या दोघांपेक्षा दंगा जास्त तूच करतेस. हे मात्र 100% खरं आहे. गपरे. गंधार नाही आला अजून? नाही, तो ट्रॅफिक मध्ये वगैरे अडकला असेल, येईलच. त्याच्या पोस्ट बघते मी, छान चाललंय त्याचं. हा, काहीतरी करत असतो. गुड. आणि आमचे
सिंगिंग सुपरस्टार काय म्हणतायत हा? एकदम मजेत. कसा सुरू आहे रियाज? सुरू आहे. दिस इज व्हॉट आय लव्ह अबाउट दिस हाऊस. मॉर्निंग्स. आधी काकांच्या आवाजाने सकाळ व्हायची आणि आता कार्तिकच्या. यू नीड टू बी ब्लेस्ड टू वेक अप लाईक दिस. नाहीतर आमच्याकडे सकाळ सकाळ उठल्या उठल्या जोर जोरात आवाज, मम्मा हे झालं का, अर्चू टॉवेल कुठे? एनिवे, आणि मैफिली काय म्हणतात? मला एकदा यायचंय तुला लाईव्ह ऐकायला. हो, अरे तुला स्पेशल इन्व्हाइट पाठवेल ना तो. अरे हा, असीम म्हणत होता की तुझा एखादा शो ऑस्ट्रेलियातही होऊ शकतो, कारण जो इंटरनॅशनल इव्हेंट्स करतो ना तिथे, तो असीमचा मित्र आहे. मी आलोच. अर्चना, अगं त्याला ना काहीतरी फोन करायचा आठवला असेल. असंच होतं नेहमी. येईल तो परत. मी पण आलेच. तुलाही फोन करायचा आहे? नाही, गंमत करते ग, हिला माहित नाही अजून. जा. जा जा जा. का निघून आलास? मग काय करू तिथे? थांबू? नको त्या प्रश्नांना फेस करू? माझ्याबरोबर बाकीच्यांनाही ऑकवर्ड करू? कोण झालं ऑकवर्ड? कोणी ऑकवर्ड झालेलं नाहीये. हे ना सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. सगळ्यांशी खोटं बोलता येतं श्रुती, स्वतःशी नाही बोलता येत. आणि मला दिसतंय अगं जग कुठे चाललंय आणि मी कुठे. कार्तिक, अरे तू कुठेही कमी पडत नाहीयेस. श्रुती, मी ज्युनियर केजीला आहे का? काय माझी समजूत काढतेस? माझं मला कळत नाहीये का? की तुला कळत नाहीये? की कळते तरी उगाच सांत्वन करतेस? मी ना तुझे चुकीचे अझम्पशन्स दूर करण्याचा प्रयत्न करते. एकतर हे अझम्पशन्स नाहीयेत आणि चुकीचे त्याहून नाहीयेत. असीम स्कुबा डायव्हिंग करतोय, अमोक सीए. लहानपणी एकत्र खेळलोय अगं आम्ही. अमोक 10thला माझ्यापेक्षा 3% कमी पडले होते म्हणून रडला वगैरे होता. आणि असीम क्रिकेटची बॅट सुद्धा कार्तिक दादाला विचारून घ्यायचं. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान, पण सगळं माझं बघून करायचं असायचं. आणि आता बघ, लाईफ इज चेंज. ते दोघं आयुष्यात काहीतरी करतायत आणि मी घरात बसून आहे. ना अमोघ आणि गंधार सारखा चांगल्या पगाराची नोकरी करून भरघोस कमवतोय, ना असीम सारखं स्वतःचं पॅशन परस्यू करून त्यात यशस्वी होतो. आणि ही रियालिटी आहे, ॲझम्पशन नाही. कार्तिक, तू वागण्यात स्टबन आहेस, पण विचारांमध्ये सुद्धा स्टबन आहेस. तू खूप विचार करतोयस अरे, आणि चुकीच्या दिशेला विचार करतोयस. हे बघ, आता हे सगळे बेसलेस विचार बंद कर आणि बाहेर चल आधी. मी कुठेही येणार नाही. असं काय करतोस कार्तिक? मावशी आहे ना ती तुझी, इतक्या वर्षांनी इतक्या लांबून आली आहे ती. आणि आपल्या लग्नानंतर पहिल्यांदा घरी आली आहे ती. तिला बोलायचं आहे रे तुझ्याशी, आणि तू असा आत निघून आलास. भरपूर लोक आहेत घरात तिच्याशी बोलायला. आणि अर्चू मावशी काही परकी नाहीये ना परकी? म्हणूनच तू असं वागायला नकोय. बघ, त्यांना आपल्याशी बोलायचंय. आणि मला सुद्धा आता थोड्या वेळाने क्लबला जायचंय. माझी इच्छा असो वा नसो, मला जावं लागणारच आहे. जायचंच आहे तुला? ट्रेनिंग मिस नाही करायची आहेस? कार्तिक, अरे तो मुद्दा आहे का आता इथे? हे बघ, मला मान्य आहे तुझ्या मनात आता खूप गोष्टी चालल्या आहेत, पण त्या तुझ्या वागण्यात अशा रिफ्लेक्ट होऊ नको ना देऊ. हे बघ,
मला माहिती आहे तुला ह्या सगळ्या गोष्टी डायजेस्ट करणं खूप अवघड आहे. आतून नॉर्मल नसताना सगळ्यांसमोर नॉर्मली वावरणं हे सोपं नाहीये, मान्य आहे मला. पण आता ते तुला करावं लागेल, प्रयत्नपूर्वक करावं लागेल, ऍटलिस्ट घरच्यांसाठी तरी. नाहीतर त्यांच्यासाठी सगळ्याच गोष्टी खूप ऑकवर्ड होतील कार्तिक. हे बघ, किती टाळायचं म्हटलं ना तरी मावशी प्रश्न विचारणारच आहे आणि त्याची उत्तरं इतरांना द्यावी लागतील. त्यामुळे म्हणते फक्त एका दिवसाचा प्रश्न आहे. प्लीज. प्रॅक्टिसचा सिक्वेन्स लक्षात आलाय ना तुमच्या? त्या सिक्वेन्स प्रमाणेच प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, नो चेंजेस. ओके, क्लिअर सर? येस सर. मार्टिना आजही नाही आली. तुम्ही तिला फोन लावणार होतात ना? मग काही कळलं का काय येत नाही ते? ऍक्च्युली माझी परमिशन घेतल्याशिवाय ती कधीही प्रॅक्टिस सेशन मिस करत नाही. आणि परमिशन घेता नाही आली तर नंतर फोन करून इन्फॉर्म करते की का येऊ शकले नाही. व्हेरी स्ट्रेंज. इतके दिवस तिने काही कळवलंच नाही. मी हजारदा फोन केला पण ती फोन पण उचलत नाही. कोणाकडनं निरोपही नाही पाठवलाय तिने. म्हणून मनामध्ये शंका येते की काहीतरी अडचण आहे. कारण मार्टिना सारखी मुलगी, इतकी सिन्सिअर मुलगी आणि इतके दिवस प्रॅक्टिस सेशन कधीच मिस करणार नाही. नाही म्हणजे कुठून काही कळलंय का? नाही सर, म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केला पण आमचाही काही कॉन्टॅक्ट नाही झाला तिच्याशी. काल मी तिच्या घरी जायचा विचार करत होतो. मग नाही गेलो, म्हणजे गेलो असतो पण असं वाटलं ते बरं दिसत नाही. म्हटलं आज तुम्हाला विचारू की तुम्हाला काय माहिती आहे का, पण तुम्हा दोघांनाही काही माहिती नाही. म्हणजे आय थिंक तिच्या घरी जावंच लागेल. आय हॅव नो अदर चॉईस. तो दोघांना काही कळलं कुठूनही ते इमिजिएटली मला इन्फॉर्म करायचं. ओके? येस सर. कॅरी ऑन. असं का केलं जय? तुला माहितीये ना मला सरांशी खोटं बोलायला आवडत नाही. ठीक आहे, मग जा आणि सांग सरांना सगळं खरं खरं काय ते. अरे पण म्हणूनच तर खरं सांगायला हवं. सांग की मार्टिनाकडे आता पैसे उरलेले नाहीयेत, तिला परवडत नाहीये म्हणून तिने बॉक्सिंग कायमचं सोडलंय. जा ना, सांग. सगळं स्पष्टपणे सांग की यापुढे तिला सरांची काहीच मदत नकोय. आणि त्यानंतर सरांना जे काही वाटेल ना ते तूच बघायचं. लपवायचं नाही, पण आपण नाही सांगायचं. पण जय, हे बघ, सर हर्ट होतील म्हणून आपल्याला माहिती असूनही आपण त्यांच्यापासून लपवायचं का? हे तुला काय वाटतं, आपण नाही सांगितलं की सरांना कळणारच नाही का? तू बघतेस ना किती टेन्शन मध्ये ते बरोबर शोधून काढतील. आणि मार्टिनाचं आणि त्यांचं डायरेक्ट बोलणं होऊ दे. इनफॅक्ट मी तर म्हणतो ना, जे काही होईल मार्टिनात आणि सरांमध्ये ते डायरेक्ट होऊ देत. म्हणजे सर तिच्याशी फेस टू फेस बोलतील आणि निदान तिच्या डोक्यातला स्टुपिड थॉट तरी काढून टाकतील. काय तुला नाही का बरोबर वाटत हे? तू म्हणतोस तसं सरांनी तिला समजावलं तर ठीक आहे, पण समजावण्याच्या ऐवजी जर का सर तिच्यावर चिडले तर, आणि पुन्हा एकदा त्यांनी तिच्याशी बोलणं बंद केलं तर? बघ जय, मार्टिना आत्ता म्हणतीये की ती बॉक्सिंग करणार नाही परत. हे बघ, कितीही झालं ना तरी मार्टिना एक हार्डकोर बॉक्सर आहे. उद्या तिला पुन्हा एकदा खेळावंसं वाटलं तेव्हा जर का सरांच्या मनात अजूनही तो राग असेल आणि त्यांनी तिला क्लबमध्ये परत येऊनच दिलं नाही तर?
श्रीखंड पण हं. अगं मला आई म्हणाले होते तुला आवडतं. पण म्हणून एवढ्या कमी वेळात केलंस की काय? नाही केलं नाही, बाहेरून आणलंय विकत. मग ठीक आहे. ही तर माझ्यासाठी मेजवानी आहे. वा. अगं ह्याला काय मेजवानी म्हणतात का? साधंच जेवण आहे. अगं मला हेच हवं होतं ना. म्हणजे बघ, विचार कर, आता 4-1 महिने ऑस्ट्रेलियामध्ये राहून सारखं तिथलं ते मीट, बार्बिक्यू या सगळ्याचा ना मला वीट आलाय. एवढ्या महिन्यानंतर घरचं हे असं साधं सात्विक जेवण, हीच माझ्यासाठी मेजवानी आहे. मग अगदी व्यवस्थित जेवायचं, अजिबात संकोच करायचा नाही. संकोच आणि ही अजिबात नाही. मावशी, अगं माझं असीमशी मध्ये बोलणं झालं. अगं काय झालं, त्याने अंडर वॉटर फोटो टाकलेला. मग मी त्याला विचारलं की हे काय नवीन, तर तो म्हणाला स्कुबा डायव्हिंग करायला लागलाय आजकाल प्रोफेशनली. जो मुलगा लहानपणी बेबी पूलला जायला पण घाबरायचा, तो स्कुबा डायव्हिंग करायला लागला. मला शॉकच बसला. अरे आम्ही अजूनही शॉक मध्ये आहोत. मला सांग, आमटीमध्ये काय घातलंयस? मस्त झालीये. तुझ्या लाडक्या ताईनी बनवलेला स्पेशल गोडा मसाला घातलाय. तायडे, नशीब काढलंयस हा. म्हणजे बघ ना, तिच्या हाताची चव आहे, पण क्रेडिट तुला देतीये. क्या बात है. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक कॉम्बिनेशन ऑफ टॅलेंटेड बॉक्सर आणि वंडरफुल होम मेकर. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.